हाय, हॅलो, नमस्कार. मेहंदी लवर्स सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मी कावेरी, माझं नाव कावेरी आहे. कावेरी मेहंदी आर्ट माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मी आज तुमच्यासाठी मेहंदीचा बेसिकपासूनचा क्लास घेऊन आलेली आहे. तर ज्यांना मेहंदी शिकायची इच्छा आहे, जे मेहंदी आर्टिस्ट बनण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. एकदम बेसिकपासून मी छोट्या छोट्या ट्रिक्स आणि टिप्स देऊन हा क्लास घेणार आहे. सगळ्या टिप्स छोट्या छोट्या तुम्हाला सांगणार आहे. तर हा पहिला क्लास आहे आजचा. पहिल्या क्लासमध्ये मी 2 पार्ट केलेले आहेत, ए आणि बी. त्या व्हिडिओमध्ये मी शो केलेलं नाही आहे. तरी पण दुसरा पार्ट असणार आहे क्लास बी वाला. त्यामध्ये क्लास फर्स्टचेच एलिमेंट असणार आहेत आणि बेसिक एलिमेंट झाल्याच्या नंतर मग आपण हळूहळू पुढचे एलिमेंट, पुढच्या ॲडव्हान्सच्या गोष्टी ज्या आहेत, एलिमेंट्स आहेत, ते शिकणार आहोत. सॉरी फॉर डिस्टर्ब, एक कॉल आला होता मला. तर इथं आपण सगळ्यात आधी लाईन्स घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. लाईन्स ज्या आहेत त्या दाखवल्याप्रमाणे आपल्याला वरतून टाकायची आहे, एकदम फिनिशिंगमध्ये. लाईन्समध्ये 4 टाईप आहेत इथं: स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन आणि तिरक्यावाल्या ज्या लाईन असतात त्याही 2 प्रकारच्या आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे परफेक्टली एकदम तुम्हाला लाईन्स टाकता आल्या पाहिजेत. जर तुम्हाला सुरुवातीला फिनिशिंगमध्ये बेसिक एलिमेंट येत नसतील तर तुम्ही प्रॅक्टिससाठी आपले नॉर्मल पेपर जे असतात, माझ्याकडे दाखवायला नाही आहे तुम्हाला, नॉर्मल पेपरवर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. डायरेक्टली स्केचबुकमध्ये नका घेऊ अशा बेसिक एलिमेंट्स. जेव्हा तुम्ही परफेक्ट व्हाल प्रत्येक एलिमेंटमध्ये, त्या तुम्ही मग बुक्समध्ये घेऊ शकता. तर इथं मी लाईन्सची प्रॅक्टिस केलेली आहे, तुम्हाला करून दाखवलेली आहे. आता आपण बॉक्समध्ये एक छोटासा बॉक्स घेतलेला आहे मी इथं. त्या बॉक्समध्ये आपण लाईन्सची प्रॅक्टिस करूया. ओके. तर इथं बॉक्समध्ये कशासाठी, तर एक तुम्हाला लिमिट भेटेल लाईन्स ड्रॉ करण्यासाठी आणि फिनिशिंग येईल तुमच्या कामामध्ये. त्यासाठी इथं मी बॉक्समध्ये पण तुम्हाला प्रॅक्टिस करून दाखवलेली आहे. तर स्लिपिंग लाईन आणि स्टँडिंग लाईन या 2 लाईन्सची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. आणि या दोन्ही लाईन्सची प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला इथं एक आपली छोटी डिझाईन पण तयार झालेली आहे. याला जाळी म्हणतात, तुम्हाला माहीतच असेल. आपण ही जाळी सर्कलमध्ये पण काढू शकतो, स्क्वेअरमध्ये पण काढू शकतो, किंवा फिंगरमध्ये जे आपले टीप असतात, 3 टीप, या टीपमध्ये पण तुम्ही ही जाळी घेऊ शकता जेव्हा तुम्ही हातावर मेहंदी काढाल तेव्हा, कस्टमरच्या किंवा तुमच्या. तर इथं बघा जाळी तयार झालेली आहे. आणि ह्या तिरक्या लाईन ज्या आहेत त्याची पण प्रॅक्टिस आपण बॉक्समध्ये करून घेऊया. त्याच्याने तुम्हाला एक फिनिशिंग भेटेल आणि तुम्हाला स्वतःचं एक माहीत होईल की आपल्याला पण अशी ती डिझाईन फिनिशिंगमध्ये काढता येते. तर तुम्हाला या लाईन्सची प्रॅक्टिस 10 ते 11 वेळेस करायची आहे. तर मी आधीचाच बॉक्स काढला होता, तो मी रिमूव्ह केला, जरा चुकला होता माझ्याकडूनच, त्यासाठी सॉरी. तर ते क्रॉसवाले ज्या लाईन आहेत त्याची पण प्रॅक्टिस करून दाखवते मी. आणि ह्या
क्रॉसवाल्या लाईन सुद्धा एक चेक्स किंवा एक डिझाईन आपल्याला इथं भेटत आहे. तर हे बघा, छोटे छोटे बॉक्स तयार होत आहेत. तुम्ही या लाईन्सची भरपूर प्रॅक्टिस करा. लाईन्स या खूप जास्त इम्पॉर्टंट एलिमेंट आहे मेहंदी आर्टमध्ये. मला जर सुरुवातीपासून बेसिकपासून जर फिनिशिंग पाहिजे असेल तर प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस हाच एकमेव उपाय आहे. फिनिशिंग ही आलीच पाहिजे. आपण आता दुसरं एलिमेंट घेऊया, सर्कल्स. तुम्हाला इथं छोटे मोठे सगळ्या बऱ्याचशा अशा सर्कलची प्रॅक्टिस करायची आहे. प्रॉपर सर्कल सुरुवातीला कोणाला येईल कोणाला नाही येईल त्यासाठी तुम्हाला अशी एक छोटासा प्लस ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि त्यावर असा अर्धा अर्धा करून सर्कल ड्रॉ करायचा आहे. तोपर्यंत बिना प्लस काढता तुम्हाला सर्कल ड्रॉ करता येत नाही. तोपर्यंत तुम्ही अशी 4 ते 5 वेळेस किंवा तुम्हाला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अशी प्रॅक्टिस करायची आहे. तर इथं मी मोठा सर्कल तुम्हाला ड्रॉ करून दाखवत आहे. तर इथं जरा मोठा सर्कल घेऊन मी त्यामध्ये अजून छोटे सर्कल्स घेणार आहे. तर तोपर्यंत तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. प्रश्न हेच की तुम्हाला हे शिकवलेलं समजतंय का, किंवा आवडतंय का, किंवा तुमचे जर काही इश्यू असतील, क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये येऊन नक्की कमेंट करा, विचारा. मी तुमच्या कमेंटचा रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. आणि हा माझा फर्स्ट व्हॉइसिंग केलेला व्हिडिओ आहे. याआधी मी व्हॉइसिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले नाही आहेत. तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. जर माझ्याकडून काही चुकत असेल तर ते मला सजेशन द्या आणि मी तुमचे काही प्रश्न असतील ते पण मला विचारा. मी तुमच्या कमेंटचा रिप्लाय द्यायचा नक्की प्रयत्न करेल. ओके, इथं आपण तिसरा एलिमेंट घेत आहोत, हम्स जे आहेत हे पण खूप जास्त मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट आहे हा मेहंदी आर्टमधला. तर इथं आपल्याला 2 लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आहेत आणि 2 छोट्या लाईन ड्रॉ करून ती लाईन अशा प्रकारे डार्क करायची आहे. लाईन्समध्ये पण 2 ते 3 प्रकार आहेत. दाढी लाईन, सिंगल लाईन ही पातळ असते, दाढी लाईन ही डार्क असते ऑब्विसली. तर त्या दाढी लाईनला कवर करून 2 लाईन अजून ड्रॉ करायच्या आहेत. आणि इथं मी अजून एक लाईन घेतलेली आहे. या लाईन्सवर आपल्याला हम्सची प्रॅक्टिस करायची आहे. एकदम स्लोली हळूहळू आपल्याला हे हम्स ड्रॉ करायचे आहेत. आणि याची जी लेंथ आहे, याची लांबी आहे एकदम एकसारखी आली पाहिजे. त्यासाठी अशी एक दिसणार नाही अशी आपल्याला लाईन्स ड्रॉ करायची आहे ज्यामध्ये आपल्या डिझाईनमध्ये मिक्स होऊन जाईल किंवा त्याच्यानंतर कलर येणार नाही किंवा ती खराब पडणार नाही. अशी फेंट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. त्या लाईन्सच्या बरोबरीनेच एकसारख्या हाईटमध्ये हे आपल्याला हम्स ड्रॉ करायचे आहेत. हम्समध्ये पण 2 ते 3 टाईप आहेत. लांब, जरा हाईटने जास्त असणारे, एकदम छोटे जरा मोठे. तर हे हम्स झालेले आहेत एका टाईपचे. आता आपण डॉट्स बघूया. इथं कॅमेरा जरा ॲडजस्ट करते. डॉट्स पण खूप सोपे आहेत. छोटे मोठे लाईन्समध्ये 2-3 प्रकारचे डॉट्स आहेत.
डॉट्समध्ये पण बरेचसे प्रकार आहेत, तर मी तुम्हाला जसं आपले क्लासेस वाढत जातील तसे आपल्याला माहीत होईलच. तर डॉट्स बघा, फक्त टिप आपलं कोणचं टिप जे आहे ते सरफेसवर टच करायचं आहे आणि हळूहळू आपल्याला प्रेस करायचं आहे. जेवढं आपण जास्त प्रेस करू तेवढं मोठा डॉट तयार होईल आणि जेवढं कमी प्रेस करू तेवढं छोटा डॉट तयार होईल. हे बघा, वरती दाखवलेलं आहे मी. असं सर्कल बनवून त्याच्यामध्ये मेहंदी फिल करून डॉट नाही बनवायचा आहे. लाईनवर पण डॉटची प्रॅक्टिस करून इथं तुम्हाला दाखवलेली आहे. तर आता हे डॉट जे आहेत ते आपण हे बघा, छोटा मोठा डॉट घेऊन पण इथं आपण प्रॅक्टिस केलेली आहे. तर हे डॉट्स जे आहेत ते आपल्याला इकडं हम्सवर ड्रॉ करायचे आहेत आणि एक बेल्ट किंवा एक डिझाईन तयार होणार आहे आपली. आणि या व्हिडिओच्या लास्टला तुमच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज आहे, एक सिक्रेट आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि यापुढचेही तुम्हाला जर डिझाईन्स किंवा व्हिडिओ जर पाहिजे असतील, व्हिडिओचे नोटिफिकेशन्स पाहिजे असतील, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जर अजून कोणी मेहंदी लवर्स असेल तर त्यांना शेअर करा. तर आपण इथं पहिला बेल्ट घेतलेला आहे. एक डिझाईन आपली तयार झालेली आहे. तर दुसरी पण डिझाईन आपण घेऊया बेल्टवरच. फॉर्म्सची प्रॅक्टिस करता करता आपली एक डिझाईन पण तयार झालेली आहे. तर दुसरी पण डिझाईन आपल्याला इथे घ्यायची आहे. तर ही दुसरी पण लाईन मी घेतलेली आहे. इथं एक छोटंसं सरप्राईज आहे तुम्हाला. व्हिडिओच्या शेवटी मी आधी पण बोलले होते, त्यामुळे व्हिडिओ हा सरप्राईज बघण्यासाठी शेवटपर्यंत बघा. वरचा जो बेल्ट आहे तो जरा वरचे जे हम्स जे आहेत ते मोठे मोठे आहेत. इथं आपण छोटेवाले हम्सची प्रॅक्टिस करणार आहोत. छोटेवाले हम्स घेऊन दुसरावाला बेल्ट पण शिकणार आहोत. तोपर्यंत पण तुम्हाला अजून कुठले बेसिक एलिमेंट्स शिकायचे असतील तर मला कमेंट करून सांगा. आणि अजून एक तुम्हाला मी विचारणार आहे की तुम्हाला जर बेसिक एलिमेंट डायरेक्टली मेहंदीमध्ये जमत नसतील तर तुम्ही आधी पेपर आणि पेन्सिल घ्या. पेन्सिलने सगळे एलिमेंट्स ट्राय करा. पेन्सिलने तुम्हाला परफेक्टली ड्रॉ करायला आले, त्यानंतर तुम्ही मेहंदी कोन घेऊन मेहंदी आणि पेपरवर घेऊन तुम्ही ट्राय करू शकता. डायरेक्टली मेहंदीने जमत असतील तर मेहंदीने पण करू शकता. पण माझं इथं एक सजेशन असेल की तुम्ही आधी पेन्सिल आणि पेपर घेऊन पेन्सिलने ट्राय करा. परफेक्ट झाल्याच्या नंतर मग मेहंदीने ट्राय करा. ओके, तर इथं आपली ही दुसरी पण डिझाईन, दुसरा बेल्ट हा झालेला आहे. छोटे छोटे हम्स घेऊन त्यावर आपल्याला अशा प्रकारचे छोटे छोटे लीफ किंवा वाईन्स म्हणतो याला आपण हिंदी आर्टमध्ये, ते घ्यायचे आहेत. ते पण खूप ड्रॉ करायला सोपे आहेत. बघा, सरफेसला कोण टच करायचा आहे, प्रेस करायचा आहे आणि थोडंसं आपल्याला पुढं स्वाईप करायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे एकदम सोपा आहे. हे वाला फ्लावर दिसायला पण खूप छान दिसतो हा एलिमेंट. छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. छोट्या छोट्या गोष्टी शिकून आपल्याला पुढे जायचं आहे. डायरेक्टली आपण मोठ्या गोष्टी शिकून आपल्याला तो अवघड होऊन जाईल. म्हणजे डायरेक्टली आपण मोठे मोठे एलिमेंट किंवा मोठे मोठे डिझाईन्स ट्राय करून आपली फिनिशिंग येणार नाही किंवा आपलं फिनिशिंग नाही आलं मग ते उगाच काहीतरी खराब दिसतं आणि मेहंदी आर्ट या गोष्टीचा अपमान झाल्यासारखं होईल. ते जर आपल्याला खूप मनापासून हे आर्ट शिकायचं असेल तर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करायची आहे.
तर हे बघा, मी इथं हे जे वाईन्स आहेत किंवा छोटे छोटे लीप आहेत कंप्लीट करू हा बेल्ट इथं पूर्ण करत आहे. आणि कंप्लीट करण्यासाठी मी इथं डबल लाईन घेऊन हे छोटे छोटे यू घेऊन लाईनला टच करून ही डिझाईन कंप्लीट करत आहे. तर हा वाला बेल्ट कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. हाय मेहंदी लवर्स, तर मी तुम्हाला बोलले होते की तुमच्यासाठी एक छोटं सरप्राईज आहे. तर हेच आहे ते सरप्राईज. तर ही जी मेहंदी डिझाईन आहे ती मेहंदी क्लास ए आणि बी या दोन्हींची मिळून बनलेली आहे. तर या मेहंदी डिझाईनमधला काही पार्ट तो क्लास बीमध्ये आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आपण जे जे शिकलेलो आहे ते एलिमेंट्स मी वापरून ही डिझाईन. त्यामुळं क्लास बी नक्की बघा आणि सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.